जिथं 55 अंश सेल्सिअस तापमान असतं, जिथे उन्हानं पापडही भाजला जातो, तिथं चक्क गारांचा पाऊस पडलाय. पाहिलं तर तुम्हाला वाटेल हे तर काश्मीर आहे. मात्र व्हिडिओत दिसतंय तसं नाही. कोणतं आहे हे ठिकाण पाहूयात हा एक रिपोर्ट. पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर पाहून तुम्हाला हे काश्मीर वाटेल. मात्र हे काश्मीर नाहीये. इथं गारांचा पाऊस पडतोय आणि याच गारांनी हा सगळा परिसर पांढरा शुभ्र झालाय. आता तुम्ही म्हणाल हे आहे तरी कुठलं दृश्य? तर हे सगळं घडतंय जिथे उन्हाचा पारा 55 अंश सेल्सिअसला असतो तिथे. हे आहे देशातील सर्वात हॉट राज्य म्हणजेच राजस्थान. याच राजस्थानात 55 अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं. इथे या तापमानात हातातून चुकून एखादं अंड जमिनीवर पडलं तर त्याचं ऑमलेट बनेल. मात्र याच राजस्थानात गारांचा पाऊस पडतोय. सध्याचं तापमान 2 ते 3 अंशांवर गेलेलं आहे. अनेक भागात बर्फवृष्टी झाल्याचंही दिसतंय. त्यामुळे शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. आणि हे सगळं होतंय ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर दुसरीकडे मुंबईतही हवामान बदल पाहायला मिळत आहेत. सकाळी गारवा आणि दुपारी उष्णतेच्या झळा बसतायत. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा अभ्यास विज्ञान व पर्यावरण केंद्रानं केला. त्यानुसार देशातील 17 राज्यांनी 1 मार्च ते 25 जून 2024 या काळामध्ये उष्ण रात्री अनुभवल्या आहेत. छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मार्चमध्ये उष्णतेची रात्र सुरू झाली. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दिवसापेक्षाही रात्रीचं तापमान अधिक वेगानं वाढू लागलंय. वातावरणात वारंवार असे बदल घडतायत आणि त्याचमुळे आजार आणि रोगराई पसरतीये. आणि आज जे राजस्थानमध्ये घडतंय तीच परिस्थिती म्हणजे भविष्यात मुंबईतही गारांचा पाऊस पडला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.